लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। साहित्य सम्राट लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे हे जागतिक दर्जाचे मानवतावादी साहित्यिक विचारवंत होते। त्यांनी शोषणाच्या व अन्यायाच्या विरुद्ध लेखणी लावली। या देशातील भांडवलदार अवस्थानष्ट होऊन भारत देशात समतावादी कष्टकरी कामगार आणि शेतकऱ्यांचे राज्य आले पाहिजे। या देशातील शोषण व्यवस्था झाली पाहिजे, यासाठी त्यांनी आपली लेखणी झिजवली। अण्णाभाऊ साठे यांनी त्यांचे मूळ गाव कातेगाव ते मुंबईत चालत पायी प्रवास करून त्यांनी समाज सुधारण्यासाठी आपल्या आरोग्याची कुठलीही काळजी न करता समाज सुधारणा केली आहे, असे प्रतिपादन सचिन साठे यांनी केले। तर ऑल इंडिया पॅन्थर संघटनेचे संस्थापक अध्यक्ष दीपक केदार यांनी महिलांना सक्षम होऊन पुढे येण्याचे आवाहन केले। तर नवतरुणांनी समाजकार्यामध्ये सक्षम होऊन समाज सुधारणा करावी असे आवाहन करून महिलांना आपल्या मुलांना शिक्षण देण्याचे आवाहनही त्यांनी केले। तर तालुका वैद्यकीय अधिकारी RS देवणीकर यांनी वैद्यकीय क्षेत्र असूनही अण्णाभाऊ साठे यांचे चरित्र सांगत असताना सबंध सभागृह स्तब्ध होऊन त्यांचे पूर्ण विचार ऐकले। तर माजी ग्रामपंचायत सदस्य तथा ऑल इंडिया पॅन्थर संघटनेचे तालुका उपाध्यक्ष धनराज बनसोडे यांनी प्रास्ताविक भाषणात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या चारित्र्याचे संपूर्ण वर्णन करून कार्यक्रमाची सुरुवात केली। वलांडी तालुका देवणी येथे साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 105वी जयंती मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच राणीताई भंडारे, देवणी तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती बालाजी बिरादार, प्राध्यापक चिंचोळे, ज्ञानेश्वर सूर्यवंशी यांच्यासह परिसरातील विविध मान्यवर मंचावर उपस्थित होते। यावेळी 10वी व 12वीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला। तर सकाळच्या सत्रात सत्यशोधक अण्णाभाऊ साठे यांच्या सभागृहात साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या तैलचित्राचे पूजन करून मातंग समाजाच्या ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते ध्वजवंदना करण्यात आली। यावेळी अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती मिरवणुकीत लेझिम पथकाच्या नृत्याने मिरवणूक काढण्यात आली। तर या जाहीर सभेच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उद्धव गायकवाड यांनी केले। तर आभार प्रदर्शन राणीताई भंडारे यांनी मांडले। जयंती समितीचे अध्यक्ष उद्धव गायकवाड, उपाध्यक्ष अंतेश्वर सूर्यवंशी, सहकोषाध्यक्ष भानुदास गायकवाड, सूर्यकांत गायकवाड, सुभाष बाबरे, मिरवणूक अध्यक्ष अविनाश गायकवाड, उपाध्यक्ष विशाल बाबरे, सचिव श्याम सूर्यवंशी। हा कार्यक्रम यशस्वीतेसाठी रवी गायकवाड, रवी सूर्यवंशी, ज्ञानेश्वर गायकवाड, विलास वाघमारे, गुणाजी सूर्यवंशी, वीजकुमार सूर्यवंशी, धर्मेंद्र कांबळे, नितेश कांबळे, परमेश्वर गायकवाड, वैजनाथ गायकवाड व समस्त मातंग समाज बांधव उपस्थित होते। अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त विधवा, गोरगरीब, गरजू महिलांना 105 साडीचोळीचे वाटप राजकुमार होडगे यांच्यातर्फे करण्यात आले। आणि म्हणून मला जास्त बोलायचंय। परत कधी आलो तर मी बोलल या भागात। कर्नाटक पासून कार्यकर्ते आले। फक्त मी आया बहिणीला एवढंच सांगतोय की सतर्क राहा। कार्यकर्त्यांना आवाहन करतोय, चळवळ जिवंत करा। हे पॅन्थर भाड्यावर सूर्यवंशी आजही त्यांच्या बोलण्यामध्ये, चालण्यामध्ये जी धमक आहे ती आजच्या पिढीमध्ये दिसत नाही। अण्णाभाऊ साठेंच्या बाबतीत लवजी, आमच्या लवजींच्या बाबतीत दिशाभूल करणारा इतिहास पेरला जातो। आणि म्हणून मातंग समाजाच्या तरुणापुढे मोठं चॅलेंज आहे। खरा इतिहास पुढे आणण्याचं चॅलेंज आहे, समाजाचं प्रबोधन करण्याचं चॅलेंज आहे। सगळ्या 18 पगड जातीसाठी फिरणारा हाती केला रे। मी तुमच्यासाठी उभा आहे। जात धर्म आम्ही कधी बघितला नाही। त्या जामनेरला आमचा सुलेमान खान त्या ठिकाणी हरण करून मारला, त्याचे नख काढले। 1 मिनिट विचार केला नाही की तो मुस्लिम आहे का काय। मानवता म्हणून आम्ही त्या ठिकाणी धावून गेलो आणि त्या मुस्लिम समाजाच्या तरुणाला न्याय देण्यासाठी। रिपब्लिकन वार्तासाठी लातूर जिल्हा प्रतिनिधी सगीर मोमीन। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.